मनापासून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इतके वर्ष क्रिकेट कव्हर करतोय, पण जेव्हा मोठी टेस्ट सिरीज असते त्याची जी हुरहुर असते, खास करून पहिला कसोटी सामना चालू होत असताना ती अजब असते आणि त्याचा मला मोह पडतोय। त्यामुळे नागपूरहून हे वार्तांकन करत असताना मला खरंच अशी हुरहुर झालेली आहे की आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 4 टेस्टची सिरीज रंगणार कशी। पहिला जो सामना आहे तो नागपूरला होणार आहे आणि ह्यासाठी सगळ्यात मोठी चर्चा ही विकेटची होती आहे। अर्थातच जेव्हा आपण ऑस्ट्रेलियात जातो तेव्हा बाउन्सी विकेट असतात, स्विंग होणारी विकेट असतात। तसंच भारतीय उपखंडात जेव्हा तुम्ही येतात, भारतात जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला टर्निंग ट्रॅकचा सामना करायला लागणार हे उघड असतं। या वेळेला या विकेटवरनं जरा जास्त चर्चा होती आहे। खास करून परदेशी पत्रकारांनी तर खूप धूळ उडवलेली आहे की भारताने जाणून बुजून असं विकेट तयार केलेलं आहे। माझ्या मते जाणून बुजून विकेट जरी तयार केलेलं असलं तरी ते नियमांच्या चौकटीत बसणार आहे, हेच महत्त्वाचं। आता फक्त बघायचं हे की सामन्यामध्ये चेंडू वळायला कधी लागणार। बॉलर्सना थोडंसं लक्ष द्यायला लागणार आहे, कारण जे राईट हँड फास्ट बॉलर्स आहेत त्यांच्या पायाचे ठसे हे जडेजा आणि अक्षर पटेल यांना उपयोगी ठरणार आहेत। आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाकडे 6-7 लेफ्ट हँडर्स आहेत, त्याचा जो फटका आहे तो त्यांना पडू शकतो, म्हणून ऑस्ट्रेलियन टीमला जास्त धास्ती वाटते। आज जेव्हा मी मैदानावरती गेलो आणि ऑस्ट्रेलियन टीम जेव्हा विकेट बघायला आले तेव्हा 6-7 जण त्या विकेटवरती आडवं पडून अक्षरशः विकेट कसं आहे बघत होते। इतका काही प्रमाणात धसका त्यांनी विकेटचा घेतलेला आहे। गॉड नोज, दिल को देखो चेहरा न देखो, चेहरों ने लाखों को लूटा, दिल सच्चा और चेहरा झूठा, असं जे पर्चच्या विकेटचं होतं तसं हे नागपूरच्या जामठा विकेटचं होतं आहे की काय अशी मला उगाच शंका येते। पण विकेट कोरडा आहे आणि टर्न होणार बॉल अगदी नक्की आहे, फक्त तो पहिल्या दिवशी होणार का दुसऱ्या दिवशीपासून चालू होणार आहे बघायला लागणार। ऑस्ट्रेलियाला काही फटके सहन करायला लागले। जोस हेझलवूड, स्टार्क आणि त्याच्याचबरोबर कॅमरून गिन हे 3 खेळाडू त्यांचे दुखापतीने जायबंद आहेत आणि ते खेळणार नाही आहेत, त्याचा तोटा त्यांना सहन करायला लागणार आहे। भारताचं जर का बोलायचं झालं तर ऋषभ पंत नाही आहे। मिडल ऑर्डरमध्ये ऋषभ पंतनी गेल्या ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये धमाल उडवलेली होती, काउंटर अटॅकिंग बॅटिंग केलेली होती, ती आपल्याला विसरता येणार नाही। पण मी नेहमी नाही त्याचा विचार करत नाही, जो आहे त्याचा विचार करतो। के.एस. भरत हा विकेटकीपर म्हणून अत्यंत योग्य विकेटकीपर आहे। ईशान किशनला खेळवतील असं मला आत्ता तरी वाटत नाही। के.एस. भरतचं विकेटकीपिंग हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा टर्निंग ट्रॅकवरती तुम्ही मॅच खेळता त्यावेळेला विकेटकीपरची भूमिका ही खूप महत्त्वाची ठरते, जे तुम्हाला या सामन्यामध्ये बघायला मिळेल। त्यामुळे के.एस. भरतच्या मागे आपण पाठिंबा देऊन उभं राहूयात। शुभमन गिल ओपनिंगला यायची शक्यता आहे। 5 किंवा 6 नंबरला के.एल. राहुल खेळायची शक्यता आहे। आत्ता सूर्यकुमार यादवला भारतीय संघ खेळवेल असं आत्ता तरी वाटत नाही आहे, जी मी काल प्रॅक्टिस पाहिली त्याच्यावरनं मी हा अंदाज बांधतोय। त्याचबरोबर 2 फास्ट बॉलर, 3 स्पिनर असंच घेऊन भारतीय संघ उतरेल असा माझा अंदाज आहे। काही जण म्हणत आहेत की 4 स्पिन बॉलरसुद्धा खेळू शकतात, कुलदीप यादवसुद्धा खेळू शकतो। शमीचं दर्शन झालेलं नाही आहे, त्यांनी सराव जास्त केलेला नाही आहे, पण तो हल्ली असंच करतो, तो फ्रेश राहतो आणि जे मॅचमध्ये धमाल आहे ती तो करून दाखवतो। मला वाटतं भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा हा दोन्ही संघांकरता एकच असणार आहे आणि तो म्हणजे नाणेफेक कोण जिंकतं, पहिली बॅटिंग कोण करतं, त्याचा फायदा कोण कसा उठवतं। त्याचबरोबर पहिल्या इनिंगमध्ये कोण लीड घेतं, ते 50, 60, 70 रनचं जरी लीड घेतलं तरी ते मोलाचं ठरणार आहे, कारण सेकंड इनिंगला विकेट हे बॅटिंग करता अजून चॅलेंजिंग होणार आहे। दोन्ही संघांचा विचार बघता, सध्याची खेळायची पद्धत बघता मला असं स्पष्ट दिसतंय की कुणीच आता पकडून डिफेन्सिव्ह खेळणार नाही, लोक आक्रमण करायला घाबरणार नाही, थोडीशी धोका पत्करून बॅटिंग करतील, पण धावा करण्याचं तंत्र हे प्रत्येकाला शोधायला लागेल। रोहित शर्मांनी नेमकी हीच गोष्ट सांगितली, प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांनी शोधून काढायची युक्ती की माझ्या खेळाला साजेसं असं आक्रमण, धावा काढण्याचं तंत्र मी कसं काढू शकतो। ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया अश्विनकडे काहीशा प्रमाणात भेदरून बघतंय, त्याचप्रमाणे त्यांना चेतेश्वर पुजाराची सुद्धा धास्ती आहे। गेल्या दौऱ्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं, चेतेश्वर पुजारांनी असंख्य दणके शरीरावरती खाल्ले, पण जवळजवळ 1000 चेंडू हा तो खेळलेला होता। ऑस्ट्रेलियाने एक चूक केली की त्या 4 बॉलर्सना त्यांनी 4ही टेस्टमध्ये खेळवलं, जे नंतर थकून गेलेले होते ते केवळ चेतेश्वर पुजाराच्या चिकट आणि चिवट फलंदाजीमुळे। त्यामुळे या सामन्यामध्ये चेतेश्वर पुजाराकडे सुद्धा माझं लक्ष असणार आहे।
चांगली अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जामठाच्या स्टेडियमवरती सामन्याची भरपूर तिकीटं विकली गेलेली आहेत. संयोजक तर म्हणतायत 30-40 हजार विकली गेलेली आहेत. मी म्हणतो 20,000च्या पुढची जरी तिकीटं विकली गेलेली असणार तरी एवढे प्रेक्षक कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात हजर झाले तर वातावरणामध्ये खूप लक्षणीय बदल ठरेल, जो मला वाटतं खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल. आत्ता ही जी मी बडबड करतोय ती सुद्धा खास जागेवरनं करतोय. मी आत्ता नागपूरच्या जामठा स्टेडियमवरती नाही आहे, मी आहे राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये, जिथं अख्खी राजस्थान रॉयल्सचा संघ मागं माझ्या सराव करतो आहे. अर्थात जोस बटलर वगैरे नाही आहेत, परंतु जे बाकीचे खेळाडू संजू सॅमसनच्या देखरेखीखाली इथं सराव करतायत. या राजस्थान रॉयल्सच्या अकॅडमीमध्ये एका गोष्टीकडे माझं लक्ष गेलं, ते म्हणजे यांची कॅचलाईन आहे, हल्ला बोल. आत्ताच्या घडीला भारतीय संघ हाच विचार करत असणार की ऑस्ट्रेलियन संघावरती हल्ला बोल कसा करायचा. या सगळ्यामध्ये जेवढी भूमिका बॉलर्सची राहणार आहे तेवढीच भूमिका बॅट्समनची महत्त्वाची राहणार आहे. कारण या विकेटवरती धावा काढणं हे तेवढं सोपं नाही आहे. ते तंत्र, ते कसब कोण करून दाखवतो दोन्ही संघातलं हे बघायला खूप मजा येणार आहे. त्याच ओढीनी मी जामठा मैदानावरती उद्या सकाळी लवकर जाणार आहे तुमचा प्रतिनिधी बनून. तुमच्या मते भारताने नाणेफेक जिंकणं किती महत्त्वाचं आहे, संघामध्ये कोण खेळेल, शुभमन गिलला संधी मिळावी का, अश्विनचा दबदबा हा तुम्हाला कसा वाटतो, मला तो खूप महत्त्वाचा वाटतो. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन्स हे खूप विकेटची चर्चा करतायत, ह्याचा अर्थ त्यांच्या मनात थोडीशी धास्ती निर्माण झाली आहे का. माझी मतं मी तुम्हाला सांगितली, तुमची मतं तुम्ही मला जरूर कळवा आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.